ज्याच्याजवळ समाधान आहे, ज्याच्याजवळ सुख आहे, ज्याच्याजवळ शांती आहे, तो जगातला श्रीमंत आहे. नमो माय भाषा. माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ बाबा आणि मायबापांच्या कृपेने आजच्या या प्रवचनाकरता येऊन व्यासपीठावर बसल्यानंतरच मला असं वाटलं, नाथबाबांच्या कृपेने महिना सांग झाला. कोणताही व्यत्यय न येता, एक मिनिट सुद्धा मागे पुढे न होता, 7च्या ठोक्याला तुम्ही आला, मी आलो आणि अतिशय आनंदात रामायणाचा सोहळा जवळजवळ पार पडला आहे असं श्रद्धेने आपलं मनोगत प्रकट करायला काहीच हरकत नाही. रामाच्या संगतीमध्ये दिवस कसे गेले ते कळलं नाही. जीवनामध्ये रामाची संगत असते पण पंगत नसते, म्हणून जीव उपाशी असतो. संगतीनं होतो पंगतीचा लाभ. तेव्हा रामायणाच्या पूर्वी संगत होती पण महिनाभर पंगत झाली. काय घडलं? महिनाभर पंगत झाली आणि त्या पंगतीमध्ये खरोखर ज्ञानाचं पक्वान नव्हतं, प्रेमाची खीर होती. सुंदर 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 बरं का, विनोदाच्या कुरवड्या होत्या, खुसखुस वाजत होत्या बरं का. असे अनेक प्रकार होते. म्हणजे इथे तर प्रकार होतेच, पण तिथे ती यादी होती की जी तुम्हालाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. रामाचा रुखवत काय, भारतध्वजाने रामचंद्र प्रभूला केलेली पंगत काय, काय रायती, काय काय लोणची, काय हो 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 हो. एक नाही अनेक प्रकार या रामायणामध्ये. रुची रुची लगावे भोग. आणि मला एक आनंद वाटला की सुग्रीने जेवण करावं, पण चाखणारे जर तुमच्यासारखे रसिक नसते तर बाबा महाराजांनी तरी कुठून सांगितलं असतं. असं म्हणतात की वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीण. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीण. अहो चंद्रकांतू दवता कीर होय, परिते हतवटी चंद्री एक आहे, म्हणून वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवीण. वक्तृत्व उत्तम प्रकट होण्याकरता श्रोते सुद्धा तसेच लागतात, दाद देणारे लागतात. आणि असेच श्रोते या पुण्यामध्ये मला गेली 20 वर्षापासून आहेत. 20-25 वर्षापूर्वी, त्याच्यापेक्षाही जास्त दिवस झाले असतील, मी पुण्यात येऊ लागलो. मला वाटतं 63-64 साली पहिल्यांदा पुण्यात आगमन घडलं, देवजी बाबा विठ्ठल मंदिरामध्ये. आणि तेव्हापासून जो काही प्रवास सुरू झाला, पुन्हा पुणेकरांनी माझ्याकडे पाठ फिरवली नाही बरं का. मला पाठ फिरवण्याचा प्रश्न येतच नाही, कारण मी कायम तुमच्या समोर असतो, तुम्ही माझ्या समोर असता. त्यामुळे मग ती ज्ञानेश्वरी असो, ते कीर्तन असो, आणि हा नवीन प्रयोग बरं का. जेव्हा ही मंडळी माझ्याकडे आली, आमचे तात्या काय, मामा रासने काय, सूर्यवंशी काय, हे तिघं म्हणजे या श्रीमंत ट्रस्टची मनाने श्रीमंत असलेली मंडळी बरं का. मला म्हणाले, महाराज यंदा आपल्याला कार्यक्रम करायचा. मी म्हटलं, बघा मला एक असं सुचलं की ज्ञानेश्वरी मी 55 दिवस सांगितली, 30 दिवस सांगितली आणि अनेक कार्यक्रम होऊन गेले. मागच्या वेळेला एक मोठा कार्यक्रम झाला 7 दिवसाचा. मला असं वाटतं या पुण्यनगरीतल्या मंडळींना रामायण सांगावं. मला वाटलं नव्हतं की इतकं रामायण रंगेल. म्हणजे रामायण रंग आहे, पण तो मला सांगता येईल का हा प्रश्न होती. फार वर्षापूर्वी मी रामायण सांगितलं होतं, पण थोडंसं पण इतका विस्तृत तऱ्हेने आपण रामायण मांडू शकू का. पण शेवटी काय आहे, रामाची कृपा झाल्यानंतर बाबा महाराज तरी काय करणार. आणि तुमचे कान ऐकायला जर आतुर असतील तर राम सुद्धा तुमच्या कानाला
समाधान भेटेल हेच माझ्या मुखातून प्रगट करणार. त्याच्याशिवाय माझ्या तरी त्याजवळ काय आहे. आणि म्हणून योगायोगाने असं घडलं सांगत विषय इथपर्यंत आला की अयोध्याकांडाचा शेवटचा 18वा अध्याय आणि आजचं शेवटचं रामायणाचं प्रवचन. भरत धावोनी आपण दृढ धरिले श्रीराम चरण, अश्रू चालिले संपूर्ण चरण क्षाळन श्रीरामा. वशिष्ठांनी समजून सांगितलं, बाबा हट्ट करू नकोस रामाला अयोध्येला नेण्याचा. तुझ्या मनात काहीतरी घोटाळा होतो, तुला समजत नाही. अरे या अरण्यातून आता तो दंडकारण्यामध्ये जाईल, तिथे अनेक राक्षसांचा वध करील, रावणाचा वध करील, देवांची बांधवडी सोडील. तेव्हा हट्ट करू नकोस. आणि वशिष्ठ कुलगुरूंनी सांगितल्यानंतर बरोबर पटलं भरताला की आपण नको तो आग्रह करणं चुकीचं होत आहे. स्वेदे रोमांचर वर्वित तेने सर्वांग डबडबित, हरिखे उत्कंठित झाले चित्त सद्गदित पैवाचा. विकळवाच्या ठेवण्या ठाई विनटोनी श्रीरामाच्या पायी, अंजुळी पुट जोडोनिया पायी भरतला विविनवित करोनिया कुशास्त्रण. तुझवरी देत होतो प्राण, हा माझा अपराध दारुण क्षमा संपूर्ण करी रामा. अरे रामा, हे रामराया, हे बंधुराया, हे देवादिदेवा, हे सद्गुरुनाथा, हे माझ्या जीवलगा, हे सखया, खरं सांगू मला नाही रे कळलं. बालबुद्धीने मी देह टाकण्याची तयारी केली. मला असं वाटलं की त्यामुळे रामाला आपण अयोध्येला घेऊन जाऊ. पण मला आज कळलं, हा घरात बसण्याकरता आलेला राम नाही, हा जगताचा उद्धार करण्याकरता आलेला राम आहे. जो जगताचा उद्धार करण्याकरता आलेला आहे त्याला घरात बसून ठेवणं हा सुद्धा गुन्हा आहे मोठा. हा गुन्हा आहे बरं का. आणि म्हणून राम जगदुद्धार करण्याकरता आलेला आहे. भूती पृथ्वी नांगरुनी दाडे घालून करीती धर, जीवने सैन्य लातहून कर्दम मग जन करीती, तो अपराध धरान मानून फळलिया पोळलिया देवनी दिव्यान्न. काय सांगतायत बघा प्रभू. अरे म्हणे ही माणसं कशी आहेत, नांगर घालतात जमिनीत, तिला फाडून काढतात, कुळं भिडवतात, पण ती जमीन इतकी प्रेम करते की लोकांनी नांगर घातला, तिला फाडली, तिला उकलली, तरी ती धान्य देते. ती कधीही त्याच्यावर राग करत नाही. म्हणून तिचं नाव क्षमा आहे. पृथ्वीचं दुसरं नाव काय आहे? क्षमा आहे. हो, खरंच ती क्षमा करते. पृथ्वीने जर क्षमा केली नाही तर, आणि तिने जर ठरवलं, मला असं वाटतं पृथ्वीने जर ठरवलं उद्या की या पोलीस खात्याला चोर पकडून द्यायचे, तर ताबडतोब पकडता येईल, तिला काही अवघड नाही बरं का. हे चोरी करतात, खून करतात, पळून जातात, पण ती या भानगडीत पडत नाही. कळलं का. तिला माहिती हा चोर आहे. चोर पकडायचा म्हणजे काही नाही, तिथे उकलली अशी मिटली की पकडला. बरोबर आहे. काय अवघड आहे. पण ती म्हणते तुमचं तुम्ही बघून या, मी त्याला क्षमा केली आहे. नाही का. एखादा खुनी मनुष्य पळतोय, पृथ्वीच्या मनात आलं अशी दुमंगून तिथले तिथे मिटून जाईल. कोणी जरी आणलं तरी बाहेर पडणार नाही. पण चोरी करणारा चोरून तिच्या आधाराने पळून जातो. नाही का. म्हणजे लक्षात आलं का तिचं नाव क्षमा काय आहे. नाही का. पाप कर्म करायला सुद्धा तिच्यावरून चालत जातो, वाटेल ते करतो, पण ती क्षमा करते. तसं रामराया तुझं चित्त मोठं आहे. मी नको तो अपराध केला, पण तुझं चित्त मोठा असल्या कारणाने तुम्हाला क्षमा केलीस. श्रीरामाची जननी आम्ही तुझी कीर्तानी, माझा अपराध न मानी लोटांगणी घातले. तुझे वंदुनी वचन मी करतो अयोध्यागमन, ऐसे बोलता आले रुधन मूर्छा पन्न पै पुढती. आजपासून राम पुढच्या प्रवासाला जाणार आहे आणि तुम्हाला आपापल्या घरी जायचंय. बोलणं कळलं का.
आजपासून असंच आहे. काय इथे काय घडणार आहे शेवटी कळलं. राम अरण्यामध्ये गेला जगदोद्धारा करता आणि सगळे अयोध्येवासीचे लोक अयोध्येला गेले. पण त्यातला एक भरत होता की तो नगराच्या बाहेर राहिला आणि रामाच्या पादुका स्थापन करून त्याचं चिंतन करू लागला. त्या रामाचं स्मरण जर तुम्ही घरात केलं तर माझी खात्री आहे की राम वनवास स्वतःकडे घेईल आणि तुमच्या संसाराचं कल्याण करून टाकेल. म्हणून नुसते ग्रामस्थ होऊ नका तर भरत व्हा, नाही का. ग्रामस्थ घरात गेले, ठीक आहे बाबा बरं झालं, नामाच्या हातून काहीतरी घडते असं म्हणत गेले. भरताने त्याला सोडला नाही. नंदिका आश्रमी राहून आणि त्या पादुका मांडून त्याची पूजा करू लागला. ऐसे आश्वासुनी परिपूर्ण श्रीराम दिधले अलिंगण भरता अयोध्ये करी गमनेर वचन वंदिले. रामाज्ञा ती तातडी भरत निघता लवड सवडी पायी वळली वेंगडी पुढे मुरकुंडी मूर्छित. किती आज्ञा म्हणायची म्हटलं तरी भरताचा भाव समोरून आला, डोळ्याला धार लागली, कंठ सद्गतीत झाला, अंगाला कंप फुटला, पायाच्या असे वळले पाय आणि तिथल्या तिथे जागेवर कोलमडला. रामराया तुझं मोठेपण कळलं रे, पण पचवण्याची ताकद नाही रे आमच्यात. आम्ही लहान बाळक आहोत. चांगले विचार मोठे विचार पडण्याकरता सुद्धा माणसाला मोठं व्हावं लागतं. बारशाच्या निमित्ताने जिलेबी केलेली असते, पण ज्याच्या निमित्ताने केलेली आहे त्याला खाऊ घातली तर पचत नाही, त्याला आईचं दूधच लागतं, नाही का. त्या बाळाला कुठे जिलेबी खाऊ घालून जमेल का, त्याला बासुंदी खायला घातली तर जमेल का, नाही जमणार. दुसरी म्हणली दूधच आहे, बासुंदी पाचते, नाही, त्या बाळाचा अंत होईल. तसं रामा तुझं मोठंपण आम्हाला कळत नाही. विचारात पटतं पण कृतीत मन तुझ्याकडे ओढ घेतं. विचार सांगतात घरी जा, मन सांगतं याचे पाय सोडून जाऊ नकोस. आणि सांगू का तुला, त्याच्यापेक्षा माझं हृदय म्हणतं याच्या पायावरच शेवट होऊ दे. माझं हृदय म्हणतं याच्या पायावर शेवट होऊ दे. रामा याला काय करू. तू म्हणतोस हे रडणं बरोबर नाही, पण काय करू, माझे पाय उभे राहू शकत नाहीत, मी काय करू. प्राण पांगुळला रामापासी जीव विनटलासी रामेसी इंद्रिय पारखी झाली त्यासी गती भरतासी खुंटिली श्रीरामानन्य प्रीती भरताचा अगाध स्थिती देखोनी राम सुखावे चित्ती काय त्या प्रती बोलत. अरे भरता बाबा जरा माझी गुह्य गोष्टी ऐक रे राजा. मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. मज धाडिले वनवासासी सीता पायी धाडिली वनासी हे शल्य आर्निशी तुझ्या मानसी सलत आहे. बाबा तुझ्या मनामध्ये एक शल्य आहे की मला वनवासात धाडलं आणि जानकी सुद्धा माझ्या बरोबर येते, अनवाणी येते. तुझ्या मनात हे शल्य आहे. तुला असं वाटतं मी राजवाड्यात राहावं, गादीवर झोपावं, सुंदर सुंदर सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्न जेवावीत. आणि रामाने जानकीने लक्ष्मणाने कंदमुळं खावीत, हे शल्य तुझ्या मनात आहे. जे हृदयी माझे पूर्ण प्रेम तेथे नसावा द्वेष विषम ऐसे बोलता श्रीराम भरत निर्धर्म पडे पडती. श्रीराम प्रेमे प्रेमळ राम विरेह अतिविवळ भरत देखो निवकळ वशिष्ठ कृपाळ बोलत. सांडोनी श्रीराम मूर्ती भरतासी गमन नाही निश्चिंती. बुद्धीला पटलं, आत्ताच सांगितलं, पण हृदय मानत नव्हतं. कसं मानेल हृदय. बुद्धी काय करते, बेक बेन बेदुने चार करते. प्रेम काय करतं, ज्याला हिशोब येत नाही ते प्रेम, आणि जो हिशोब मांडते ती बुद्धी. आज बोलणं कळलं. जी हिशोब मांडते ती बुद्धी आणि ज्याला हिशोब कळत नाही ते प्रेम. वशिष्ठांना वाटत होतं जरा विचार करावा, रामाला वाटत होतं जरा विचार करावा.
भरताला वाटत होतं माझ्या हृदयात डोकून पाहावं. सांडो निश्राम मूर्ती भरतासी गमन नाही शक्ती, देखोनी गुरु कृपा मूर्ती काय रामा प्रति बोलत, अति आल्हादे हृदय प्रति भरत शीघ्र जाय गती, ऐसे श्रीरामा युक्ती तेत्वा निश्चित करावी. काय सांगतात बघा. श्री गुरुने एक उपाय सांगितला. तुझ्या पादुका रघुनाथा ठेवी भरताची माथा. काय सुंदर उपाय सांगितला. तेने आल्हादे तत्वता अयोध्या जाता उल्हास, श्रीरामन घली पायतन करावे दिनोद्धरण, तारावया वृक्षवल्ली आपण वनविरहण अनवाणी, रामासी काटे नृपती. वशिष्ठांनी सांगितलं असं करा, रामाच्या पादुका श्रीवर ठेवा. खरंच आहे, देवाच्या पादुका डोक्यावर आल्यावर काय कमी आहे. आपोआपच काम काय, क्रोध काय, लोभ काय, दंभ काय, मत्सर काय, असूया काय, द्वेष काय, आपोआपच निघून जातील. प्रश्नच येत नाही तिथे. आणि म्हणून सांगितलं. पण गंमत अशी घडली, रामाने पादुका घातल्याच नव्हत्या. ती म्हणाल रामाने पादुका का घातल्या नव्हत्या. अरे त्याची इच्छा एक होती ती सगळे कृमी एकटेक पृथ्वी, कुणी पायातळी किडे होऊन आले होते उद्धार होण्याकरता. सगळ्यांची इच्छा एक होती की पाय रामाचे चरण लागावे, चपलीमध्येच चपलीचं सुद्धा अंतर नको. आणि म्हणून इथे कसं लिहिलं, श्रीराम घाली पायतन न घाली करावया दिनो, तारावया वृक्षवल्ली पाषाण. वृक्ष काय, वल्ली काय, पाषाण काय, त्यांचा उद्धार करण्याकरता पायात काही नव्हतं. मग तुम्ही म्हणाल त्याच्या पायात काटा मोडत नव्हता का. आता कसा मोडेल बरं, कसा मोडेल. अहो काटाही तोच होता, तेव्हा काटा त्याला मोडत नव्हता. कळलं. बाबळीच्या झाडाला कधी काटा मोडतो का. कारण तो काटा बाबळीच्या झाडात असतो. त्याला कधी दुखतो का. नाही. तसं काटाही परमात्मा आहे, सुखही परमात्मा आहे, दुःखही परमात्मा आहे, चांगलंही परमात्मा आहे, वाईटही परमात्मा आहे. ते काटे त्याच्या पायाला कशी रुततील. बरं का. रामाच्या पायाखाली दगड आला की नाही, तो दगड सुद्धा रेशमासारखा मऊ होत होता, असा नरम नरम होत होता. रामासी काटे नृपती पायी, कंटक उद्धरती श्रामा पायी, अडथळा ठाईचे ठाई, पाषाण तेही उद्धरती. रामपादुका सुवर्णभूषण आवडी वागवी लक्ष्मण, त्याही केल्या भरतार्पण गुरुवचन वंदुनी. पण एक घडलं, लक्ष्मणाच्या जवळ सोन्याच्या पादुका सुंदर होत्या, अतिशय सुंदर पादुका होत्या सोन्याच्या. लक्ष्मणाने त्या आपल्या बरोबर वागवल्या होत्या. मग शेवटी सांगितलं त्या देऊन टाक बाबा त्याला, त्याच्याजवळ त्या पादुका देऊन टाक. आणि काय घडलं, डोक्यावर पादुका देण्याकरता ठेवल्याबरोबर संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. संत आणि देव काही दोन नाहीत. देवाचे चरण लागले काय, संताचे चरण लागले काय, अर्थ एकच. वासनेचे बीज जळून जाय, मग रामनामी उपदे आवडी, सुख घडो घडी वाढो लागे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. काय म्हणतायत. तुका म्हणे साधन, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परिउपतिष्ठे पूर्व पुण्य. लक्षात ठेवा. बायको करता रडाल, पोरा करता रडाल, नवऱ्या करता रडाल, शेजाऱ्या करता रडाल, मित्रा करता रडाल, पैसा करता रडाल, सत्य करता रडाल, दुःख आलं म्हणून रडाल. पण ज्या दिवशी प्रभू करता कंठ सद्गतीत होईल, तो दिवस तुमच्या आयुष्यातला भाग्याचा आहे. कसं सांगितलं, कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे. महाराजांचा सुंदर अभंग आहे, नेहमी म्हणतो. सद्गदित कंठ दाटो येणे फुटो, हृदय चिंतनाचा एक लाहो, तुम चाहो विठ्ठल
कीर्तनाचा ऐकला हो, कंठी राहो नाम, अंगी भरो निया प्रेम, अंगी भरो. हेच मागू आपण आज. कंठी राहो नाम, अंगी भरो निया प्रेम, ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण, आलो पतित शरण, ऐसे द्यावे काही दान. काय मागणं मागतायत, कसं दान दे. तसं इथे काय घडलं बघा. रामपादुका लिया हाता, उल्हास भरताची चित्ता, पादुका प्रतिष्ठानुया माता, आल्हादता काय बोले, श्रीराम पादुका ठेविता माथा, जगी हरपली द्वेष विषमता. रामाला डोक्यावर घेतल्यानंतर सगळा द्वेष मत्सर विरुद्ध जातो. आमच्या डोक्यावर अभिमान आहे आमचाच. माझं म्हणणं कळलं. आमच्या डोक्यावर डोक्यात काय आहे, एवढं त्या अभिमानाचं ओझं आमच्या डोक्यावर आणि डोक्यात आहे. त्याच्याकरता एकच उपाय आहे, श्रीरामाच्या पादुका मस्तकावर घ्याव्या. कशा घ्याव्या? श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. भागवतात ओवी आहे, कसा राम म्हणावा. राम नाम ध्वनी उमटे, लक्ष लावी नेटे पाटे. राम नाम ध्वनी जिथून उमटतो तिथे लक्ष ठेवून राम म्हणा. राम 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 नाही. ध्वनी कुठून उमटतो? परावाणी इथे आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. मग जिथून शब्द उमटतो तिथे लक्ष ठेवावा आणि मग म्हणावं श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम राम राम. मग असा राम जिथून राम प्रगट होतो तिथे लक्ष ठेवून जेव्हा तो राम घ्याल तेव्हा तो राम इथे शिरेल. रामाच्या पादुका मस्तकावर आल्या. कैकई वरदेवन प्रयाण, दूषण नव्हे ते रामभूषण. वाल्मिकी वचन कळली कुणाता कोण द्वेषील. भरत आणि स्वये शत्रुघ्न बंधुनी वशिष्ठाचे चरण, करोनी श्रीरामासी नमन. काय आपण बोलत, तुझ्या पादुका ठेविल्या माथा, तुझं भेटेल याविण रघुनाथा. नाही उत्तरणे तत्वता तीही अवस्था त्रिकाळी. पादुका माझे निज जीवन, पादुका माझे देवतार्चन, पादुका माझे निजपूजन. नित्यास चरणे तुझ्या पादुका श्रीरामा, त्या तो माझ्या परमात्मा. वाणुनी पादुकांचा महिमा, वंदोनी श्रीरामा निघाले. आणि पादुका मस्तकावर घेतल्या आणि निघाले वर का. आता काय कमी आहे जीवनामध्ये? रामाच्या पादुका ज्याने आपल्या शिरी वाहिल्या त्याला जीवनामध्ये कशाचं कमी पडत नाही. मला बाकीचं माहित नाही, पण मला एक कळतं, त्याला समाधानाला कमी पडत नाही. मला बाकीचं काही कळत नाही, किती आहे काय नाही याला काही नाही महत्व. सर्व आहे समाधान नाही, काय उपयोग आहे? काही नाही समाधान आहे, अर्थ तोच. म्हणून ज्याच्याजवळ समाधान आहे, ज्याच्याजवळ सुख आहे, ज्याच्याजवळ शांती आहे, तो जगातला श्रीमंत आहे. आणि म्हणून इथे तेच सांगतायत, श्रीरामाची अनुज्ञेने मी करता अयोध्ये गमन, परी तेथे श्रीरामा वाचून मी अयोध्या भुवन वसवीन. निज राज्यात त्यागुनी पिता प्रवेश वैकुंठ भोनी, श्रीराम सांडोनी वनी मी राज्य भोनी राहेना. विनंती करिता समस्था मी नंदीग्रामे राहिनाता, अयोध्या राज भरता होईन चाळिता तेथोनी. मी राज्यात जाणार नाही. ज्या घरात ज्या गावामधून माझ्या वडिलाचा देहांत झाला आणि जिथून राम जानकी लक्ष्मण बाहेर पडले त्या राज्यात मी जाणार नाही. नंदीग्रामी मी राहीन, तिथे रामाचं पादुका स्थापन करीन.
आणि तिथून राज्य करीन. शत्रुघ्न तिथे राहील, माझ्या आज्ञेनुसार राज्य करील. मी आज्ञा विचारताना पादुकांना विचारून, महाराज असं करू का? ते म्हणाले, असं कसं घडलं? कसं घडलं? आता सुद्धा घडतं की नाही? पूर्वी सुद्धा घडत होतं. पूर्वी जेव्हा उन्हाळा यायचा की नाही, तेव्हा गव्हर्नरचा मुक्काम आता सुद्धा पुण्याला आहे की बरं का. ठराविक काळामध्ये गव्हर्नरचा मुक्काम पुण्याला असतो. मग सगळं मुख्य केंद्र सूत्र कुठे आलतं? पूर्वीच्या काळी गव्हर्नर मे वेकेशन मध्ये महाबळेश्वरला जाऊन राहायचा. मग सगळं ऑफिस तिकडे हलवलं जायचं. मग महिना दीड महिना सगळा कारभार कुठून चालायचा? तिथून चालायचा. तसं रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्यानंतर भरत म्हणाले, आता कारभार अयोध्येतून नाही, अयोध्येचा कारभार चालेल पण नंदीग्रामावरून. भद्री विनंती करीतो समजता, मी नंदीग्रामे राहीनाता, अयोध्या राजभरता होईन चाळिता तेथोनी. बद्रीने देखता रघुनाथ मद नावरे दुःखावस्था, या लागी अयोध्ये नवतता राज्य शासनता. अरे आश्रमामध्ये राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर रामाच्या महालामध्ये राम नाही, दशरथाच्या महालामध्ये दशरथ नाही. अरे ही अवस्था बघून मला कसं बरं वाटेल? मला सुख होणार नाही. ज्या राजमहालामध्ये सर्व ऐश्वर्य संपन्न कौशल्या वावरत होती, दागदागिन्यांनी सजलेली, तिला पांढऱ्या पातळामध्ये वावरताना बघून मला कसं बरं वाटेल? मी तिथे जाणार नाही. हे सहन करण्याकरता माझा राम बरोबर असेल तर शक्य आहे, पण माझ्यात एवढी ताकद नाही. रामे विनायोध्या तिठी देखिता मज दुःख कोटी, या लागी तिची नेगे बेटी ते वस्तीची गोठी रुचेना. नंदीग्रामी करोनी वस्ती अयोध्या निज राज्य स्थिती, माझी अनुमती शत्रुघ्ना ती करवीन. श्रीराम पादुका पुढे जाण, भरत शत्रुघ्न दोघे तृण. श्रीरामाच्या पादुके पुढे दोघे तृण. अयोध्या निज राज्य कलक्षण करिता संपूर्ण पादुका, पादुकांचा प्रताप पूर्ण. अयोध्येकडे पाहे कोण, कळीकाळ ओळंगतांगण राजलक्षण. पादुका राम पादुका ऐकता काणी, यमकाळ येती लोटांगणी. इंद्रादिक वाहती पाणी राजरक्षणी पादुका. पादुका सामर्थ्य 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 भाग्यालिया माझ्या हाता. अरे तिथे कोण येतो? रामाच्या पादुकाचं वास्तव्य असल्यानंतर यम सुद्धा तिथे फिरकणार नाही. मला काळजी करण्याचं काही कारण नाही. पुढती भेटे शिरगुनाथ, तवरी माझे हेची व्रत. मस्तकी पादुका सतत स्वानंद युक्त वाहेन. राम राहिला वनवासी, विसरविले त्या दुःखासी. पादुका रूपे मदपासी अहर्निशी श्रीराम. काय म्हणाले? आता माझी एक खात्री पटली, पादुकाच्या रूपाने माझा राम माझ्याजवळ राहील. काय त्या पादुकांच्या रूपाने माझा राम माझ्याजवळ राहील. तुझं वियोग रघुनाथा. आता हे रघुनाथा, मला तुझा वियोग कधी होणार नाही. माझी खात्री आहे. तुझ्या पादुकामध्ये इतकी ताकद आहे, तुझ्या पादुकांच्या मध्ये इतकं सामर्थ्य आहे की आता माझ्या मनामध्ये कधी. ऐकोनी भरताचे वचन, ही राम झाला सुख संपन्न. दोघे दिलेले अळिंगण, भरत शत्रुघ्न सुखरूप. बंधू बंधू झाला एक भाव, बंधू बंधू प्रेम अपूर्व. या लागी चित्रकुटासी बांधव, ठेविले नाव श्रीरामे. लागोन श्रीरामाच्या चरणा, बंधुनी जानकी लक्ष्मणा. तिघा करोणी प्रदक्षिणा, भरत शत्रुघ्ना उल्लस. रामपादुका ठेवोनी श्री, दोघे बैसले रथावरी. निशाण त्राटलिया भरी, निज गजरी निघाले. श्रीरामाच्या निज पादुका, देखोनी भरताच्या मस्तका. भरद्वाज पावला हरिका, धन्य ती लोका भरत. परतीचा प्रवास सुरू झाला. रामचंद्र प्रभू चित्रकूट पर्वतावर राहिले. तिथून पुढचा त्यांचा दंडकारण्यचा प्रवास सुरू होता. आणि रामाने डोक्यावर पादुका घेतल्या. आनंद झाला बर का. लक्षात घ्या, हे चरण आहे. चरण म्हणजे चलन. परदेशामध्ये शेकंड करण्याची पद्धत आहे. जपानमध्ये एकाने वाकलं की दुसऱ्याने वाकायची पद्धत आहे. आपल्याकडे नमस्कार करण्याची पद्धत अशी आहे, चरणावर मस्तक ठेवणं. चरण
चलन, नाही का? मनुष्य कुठेही जरी जायचं असता तरी पायाच्या आधाराने जातो. वैशिष्ट्य आहे. इथे काय आहे, रामाच्या पादुका डोक्यावर घेतल्या म्हणजे रामाचं चलन कळलं. माझं बोलणं कळलं का? व्यवहारातला शब्द आहे का? वाईट चालीचा आहे, वाईट चालीचा आहे, त्याच्या नादी लागू नकोस, बरं का? इथे रामाच्या पादुका मस्तकावर येणं या शब्दाचा अर्थच असा आहे खोलवर की रामाचं चलन करणं, रामाची चाल कळणं. आणि रामाची चाल कळल्यानंतर तो डोक्यावर बसून जर आपल्याला हे सुचवणार, मी डोक्यावर आहे तुझ्या, इकडून चाल, इकडून चाल, इकडून चाल, इकडून चाल, नाही का? आपला जाणता बाप बरोबर असेल तर तो नको त्या गल्लीतून जाऊन देत नाही. बाबा जवळचा रस्ता आहे, आता नाही, रात्रीची वेळ आहे, अंधार आहे गल्लीत, 5 मिनिटं जास्ती लागितली, इकडून चल. बाबा आम्ही दिवसा येतो, दिवसाची गोष्ट निराळी, रात्र आहे, दिवा नाही, कोणी अंगावर धावून आलं कळणार नाही. जिथून दिवे आहेत त्या मेन रोडनी चल, हायवे, वाकड्या वाटेने कधी जाऊ नये, कळलं? हे मी प्रवासात शिकलो. किती तरी प्रवास झाला असेल, लाखो किलोमीटरचा झाला असेल, कधी कधी एका महिन्यात 5-5 हजार किलोमीटरचा प्रवास होतो, इतका अमाप प्रवास होतो. पण या प्रवासात एक शिकलो, जवळचा रस्ता जरी असला आणि चांगला नसला तरी जाऊ नये. राजमार्ग 10 किलोमीटर लांब पडला तरी जावं. याचा अर्थ कळला का? त्याला नाव काय ठेवतात माहितीये का? नॅशनल हायवे. नॅशनल हायवे म्हणजे रस्त्यामध्ये प्रकार आहेत. काही ग्रामपंचायतीच्या ताब्यात रस्ते आहेत, काही स्टेटच्या ताब्यात रस्ते आहेत, आणि काही रस्ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात, ते नॅशनल हायवे. म्हणून ते कायम चांगले असतात, त्यांचं बजेट भरपूर असतं, काम रस्ते चांगले. आता बघा काय सुपरफास्ट हायवे झाले, जबरदस्त, उत्तम. काय असतं नॅशनल हायवेने गेलेने, तिथे काय सोय असते? हॉटेल असतात, गाडी बंद पडली तर पंक्चर काढणारे असतात, रात्री काही अडचण आली तर राहण्याची सोय असते, इकडून तिकडून येणाऱ्या गाड्या असतात, तसं कुणी लुटण्याची शक्यता नसते. मला नेहमी आठवतो एक प्रवास माझा. मी वाड्यातून त्र्यंबकेश्वरला गेलो आणि कुणीच नाही रस्त्याने. 70 किलोमीटर मध्ये मला एक माणूस सुद्धा भेटला नाही. मी आमच्या ड्रायव्हरला म्हटलं, का रे रस्त्यात तो कोणी दिसतच नाही? आपला टायर पंक्चर झाला तर म्हणला स्टेपनी आहे. म्हटलं दुसरा झाला तर? दुसरा झाला तर? तो मला म्हणतो तुम्ही गाडीत बसला. अरे देख म्हटलं गाडी सोडून. असं काही आहे का? काही त्या ड्रायव्हरला कुठे कळतंय? माणसांना कळत नाही बाबा महाराज आहेत. तर त्या टायरला कुठे कळतंय? का त्या उगीच नसतं प्रमाण भलतीकडे लावतोस? अरे दुसरा टायर पंक्चर झाला तर? मग म्हणला बसा रात्रभर. अरे म्हटलं रात्रभर बसा सोपं, तुला लुटलं, मला लुटलं, आमच्या बायकोच्या थोडीत मारली, माझ्या मारली, हा काय पुढे काय करायचं? मग म्हणला मग आपलं आमचं एक नेहमीचं खाद्य आहे, देवाचे द्वारी उभा क्षण भरी पेणे मुक्तीची हरी सारी हरिमुखे म्हणा. आणि जे सुरू झालं तोच असतो सुरू, तसं एरवी काही नसतंच. प्रवास सुरू झाला, गाडीतून बसताना सुरुवात ते शेवटपर्यंत चालू राहतं, तसं काही त्रास होत नाही. मी म्हटलं आपलं हरिपाठाला म्हणावं, महाराज तुम्ही म्हटलंय अंतकाळी तैसा संकटाच्या वेळी, संकट आलं नाही पण येण्याची शक्यता आहे. एक टायर पंक्चर झाला आणि दुसरा झाला तर? कारण कुठेच काही नाही, 70 किलोमीटरच्या अंतरात काहीच नाही. काय करावं? पोचलो आणि त्याला म्हटलं पुन्हा अशा रस्त्याने नको, असं जाऊ. माझं बोलणं कळलं का? तसं संतांचीच फक्त नॅशनल हायवे आहे, बाकी ह्या अशाच वाटा आहेत. बाकी सर्व वाटा अशाच आहेत की त्या वाटेला गेल्यानंतर तुमची वाट लागल्याशिवाय राहणार काय? आणि संतांच्या वाटेने गेल्यानंतर तुमच्या वाटेला सुद्धा कुणी जाणार.
काय कळलं? नोक वाटेला जाणार नाही. पोलिसांची गस्त असते, जाणं येणं, इकडून तिकडून फोन, अमक्या तमके. तसं संतांच्या मार्गाने गेल्यानंतर कुठेही, म्हणून वारकरी संप्रदाय हा जो पंथ आहे, शब्द बघा, पंथ हा कुणी स्थापन केला? साधू संतांनी. म्हणून या मार्गाने गेल्यानंतर चालो वाटे आम्ही तुझाची आधार. का? त्या वाटेला संत आहेत, त्या वाटेला देव आहेत. आणि म्हणून यांनी वाट बरोबर घेतली. राम ज्याच्या बरोबर आहे ती संताची वाट. तुझस वियोग रघुनाथा येथो निवदना याता. उल्हास भरताची चित्ता स्वानंदता ऐकोनी भरताचे वचन. श्रीराम झाला सुख संपन्न. रामत पादुका ठेवून श्री दोघे बैसले रथावरी. निशाण त्राटल्या भेरी निज गजरी निघाले. राम पादुका लिहाता त्यात व प्रेमे ठेवल्या माथा. धन्य भाग्य तुझे भरता तू पर्यंता श्रीरामा. भेटी देऊन गोकासी परम सुख झाले त्यासी. भरत निघाला अयोध्येसी निज सैन्येसी. अयोध्या देखो नि भरता सुख नवजेते त्याच्या चित्ता. तेथे माथा ठेवली सबता होय निघतानंद. मग आईला अयोध्येत आला. आईला तिथून दारात सांगितलं तुम्ही जा. आणि नंदिकाश्रमी आले. भातृवत्सल भरतवीर रथी वैसोन्या शीघ्र. राम पादुका मंडित शीर. आला सत्वर नंदीग्रामा. नंदीग्रामी बाह्य प्रदेश. राम पादुका म्हणजे अयोध्येच्या बाहेरचा जो प्रवेश होता, प्रदेश होता, त्याचं नाव होतं नंदीग्राम. रामपादुका स्थापोन शिशी. भरतराज राज ऋषी. जसं पुण्याला सबब जाईल. आपण आता मुख्य पुण्याचा भाग. कुठे राहता? इकडे कोथरूड. कुठे राहता? कात्रज. काय म्हणजे पूर्वीचं कात्रज हे ग्रामच, आता पुण्याला जोडून आलं नाही का? तसं नंदीग्राम अयोध्या नगरीला जोडून नंदीग्राम होतं. आणि तिथे वस्ती केली. नगरी त्याजोनी समस्त माता. अनुकूल त्याजोनी कांता. राजभोग नातळता. श्रीराम व्रतानुसरला. लक्ष्मणाची पत्नी बरोबर नाही. राम अयोध्यातून आपल्या पत्नीला घेऊन गेलेला आहे. ती इतकी दुःख कष्ट सोसते. आपणही आपल्या पत्नीजवळ राहायचं नाही. वनवास श्री रघुनाथा. जे जे व्रत आचरे ते ते अंगीकारी. वनवासात रामरायाने जे जे व्रत स्वीकारलेलं आहे त्या व्रताचं मी आचरण करीन. मोठे जे करतात त्या व्रताचं आचरण आपण करण्यामध्ये आपलं कल्याण असतं बरं का? म्हणून 1 महिना रामायण ऐकताय, माळ घाला, वारकरी व्हा, कल्याण होईल तुमचं. हे मोठ्याने सांगितलेलं व्रत आहे, महान व्रत आहे बरं का? हे महान व्रत आहे. हे व्रत जर आचराल, हे तेच सांगतायत बघा. रामाने जे केलं त्याचं अनुकरण भरताने सुरुवात केली. रामाने जे व्रत स्वीकारलं ते भरताने आचरण करायचं ठरवलं. त्याची खात्री पटली की या व्रताचं अनुसरण केलं तर आमचं कल्याण होईल. बाबा महाराजांनी दुसरं काय केलं? साधू संतांनी जे आम्हाला नित्यनेम सांगितले ते आमच्या परीने जितके सांभाळता येतील तितके आजपर्यंत सांभाळले. काही चुकलंही असेल, शक्यताही आहे. या जगामध्ये कोण चुकत नाही असा माणूस नाही. म्हणून बाबा महाराज कधी चुकले नाहीत असं मी कधी म्हणणार नाही. माझ्याकडे दांभिकपणा नाही आहे. या गादीवर बसून तर कधी इकडचं तिकडे बोलायची काही गरज नाही. माणूस आहे मी, चुकण्याची शक्यता आहे. काय हो, पण एक लक्षात ठेवा, वर्म सांगतो, चुकणं हा जीवाचा धर्म आहे, स्वभाव आहे. पण चुकीची पूर्तता करणं हा मूर्खपणा आहे असं म्हणणं लक्षात ठेवा. चुकलात तर मला कळेल माणसात, पण पूर्तता करील तर मी म्हणेन मूर्ख आहे. म्हणून चुकला तर ठीक आहे, चुकतो मनुष्य. मोठा मोठा अकाउंट करणारा सुद्धा मनुष्य हिशोब चुकतो. तसं जीवनामध्ये तुम्ही चुकला काय, मी चुकला काय, आणि आपण चुकून चुकून चांगली माणसं काय चुकणार? इकडे तिकडे कुठेतरी थोडं खोटं बोलून बोलून तरी किती बोलणार? किरकोळ. असं काही कधी खोटं बोलण्यात आलं नाही की जेणेकरून कोणाचं अकल्याण झालं नाही का? मी कशा करता सांगतो हो,
वर्म कशात आहे? मोठे जे करतात त्यांचं अनुकरण करून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं, याच्यात आपलं कल्याण आहे. आणि हे का घडलं? आमचं जीवन, तुमचं जीवन, ज्यांनी माळ घातली त्यांचं जीवन पवित्र का झालं? तर संतांच्या मार्गाने वाटचाल केली म्हणून. नाहीतरी जातो वाया. बघा, बाबा महाराजांच्या गळ्यात माळ आली नसती, बाबा महाराज कथा कीर्तन करू लागले श्री, कोणी विचारलं असतं बाबा महाराजाला? आज एवढा समाज 1 महिना टचून येतोय, सबंध खच्च भरून. काय येतात? त्याच्या मागे किती पुण्य आहे? कसली पुण्य आहे? पहिल्यांदा माळ गळ्यात पडली ही पुण्य आहे. त्यानुसार आचरण करता आलं. मी असं म्हणत नाही, मी एक तुम्हाला सांगतो, कधी 100% बोलायला जाऊ नका, मी जास्त मारू नका. आपलं आखूड जरी 100% असलं तरी 95% बोलावं. माझं बोलणं कळलं का? म्हणजे आपल्याला वागायला अवसर मिळतो. कधी 100% बोलायला जाऊ नका. असं कधी म्हणू नका, हा मी करेक्ट आहे 100%, त्या दिवशी पाय घसरेल. कधीही मिजाज मारायला जाऊ नका. एकच सांगतो, जर जीवन पवित्र मार्गाने वाटचाल करत असेल तर एवढंच समजा की आपल्यावर संताचं लक्ष आहे म्हणून आपलं पाऊल वाकडं पडलं नाही. हे विसरू नका. आणि माळ घालताना मी एक प्रार्थना सांगितली. काय म्हणा? महाराज, पांडुरंगा, गुरुराया, माऊली, मला काही कळत नाही, माझा सांभाळ कर. किती वर्म आहे बघा. मला काही कळत नाही, माझा सांभाळ कर. एवढं म्हटलं की झाला, तुम्ही मागे सरला, ते पुढे आले. ते तुम्हाला हाताला धरून, नाही, माझी साधना एवढी आहे, मी एवढे केले. कसली साधना आणि काय घेऊन बसला? आयुष्यभर साधना केलेली माणसं कुठल्या कुठे खड्ड्यात गेली कळत नाही. म्हणून कधी मिजास मारू नये साधनेची. जरी साधना घडली तर एकच म्हणावं की प्रभूंनी, सद्गुरूंनी आमच्या हातून करून घेतलं. या अनन्य भावाने जर मार्ग वाटचाल कराल तर माझी खात्री आहे, या जन्मी नाही पुढच्या जन्मी सुद्धा तुमच्या कर्तृत्वाला, नेतृत्वाला, साधनेला यत्किंचित धक्का लागणार नाही. पण मी करतो म्हणू नका, प्रभूने माझ्याकडून करून घेतलं म्हणा. आणि या विचाराने जाल तर बघा, हीच माळेचा अर्थ काय. आणि म्हणून गंमत बघा, रामपादुकाचे भजन नंदीग्रामी बाह्य प्रदेश भरत राहिला मुनिवेशेशी तेथ योगी दिगंबर संन्यासी. मग तिथे वेश सुद्धा रामासारखा घेतला, वल्कद हरणारण केली. मग भरताचा मुक्काम तिथे असल्या कारणाने सगळे ऋषी मुनी अमके तमके सगळे आले. तपोराशी ऋषीगण, देशविदेशी प्रजाप्रधान. भरतमुखे रामायण श्रवण होत समाधान. देखो निपादुकांचे भजन विस्मित जनावघे जन. हो, पादुका समोर ठेवलेल्या आहेत, छत्र चामर त्याच्यावर आहे, पंख्यानी विंजनवारा चालू आहे आणि त्याची उपासना चालू आहे. म्हणून आपल्याकडे सुद्धा पादुका मांडायची पद्धत आहे. आळंदीला सुद्धा माऊलींची समाधी आहे, त्याच्यावर पादुका असतात. बरोबर आहे ना? पालखीमध्ये पादुका असतात. जगद्गुरु तुकोबारायच्या पालखीमध्ये पादुका असतात. म्हणून पादुका सामान्य समजू नका. पादुकेमध्ये फार अर्थ आहे. आणि मला वाटतं ह्या पादुकाची दिंडी काढायची परंपरा भरताने सुरुवात केली असेल. हा, इथूनच दिसतं नाही का? हा, भरतानेच ही पादुकाची दिंडी काढायची परंपरा सुरू केली असेल. म्हणून आज जिकडे तिकडे कुठेही जा, मोठे मोठे साधू आहेत, त्यांच्या पादुकांचं पूजन होतं. हा त्याच्यातलं वर्म आहे. ऐकोनी भरताची शीळ देशोदेशीचे भूपाळ उपाय घेऊन प्रबळ येती सकळ भेटीसी रत्न धन गज. रत्न धन गज वाजेसी राजे आणि ती भेटीसी. भरत नातळे त्यासी निजमानसी स्मरता श्रीरामाचे नाम मावळे क्रोधकाम निमोनी गेले लोकसंभ्रम भरत निष्ठाम श्रीरामे भेटी परतोनी समस्त. अनेक राजे आले, भेटी घेऊन आले. ते म्हणले नुसती भेट घ्या, आता भेटी नको. खरंच आहे, काय कमी होतं तिथे? हरी आला हता मग कैची भय चिंता, मग कैची भय चिंता. काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जया कंठी.
अरे ज्याच्याजवळ हरी आहे, हरी आला हाता, काय त्याला कमी आहे? त्याच्याजवळ काही कमतरता पडत नाही, फक्त हरी माझ्या हातात आहे एवढ्या निश्चयाने वाटचाल करावी, कमी काही पडत नाही. ऐकोनी भेटी परतोनी समस्त राजे सन्माने गौरवित, राम प्रतापे अतिविख्यात उदार भरत तिही लोकी, रामस्मरणे प्रज्ञा प्रबुद्ध, श्रीरामाचा कनिष्ठ बंधू, भरत भरजय अगाध बोधू, वसे स्वानंदू, ऐसी ऐसी आगाध स्थिती, सापत्न्य मातेची वचनोक्ती, श्रीराम पाळोनी अतिप्रीती, अयोध्या कांड केली समाप्ती, करोनी वस्ती वनवासी. वनवासामध्ये रामचंद्र प्रभूंनी वस्ती केली. नंदीग्रामामध्ये भरतानी वस्ती केली. सीता चरणी चाले वनाती, दुःख न मानून सीतापती, अयोध्या कांड नेले समाप्ती, करोनी वस्ती वनासी. लक्षात आलं का तुमच्या? याच्यातून एकच बोध घ्यावा, जीवन असंच आहे. कधी मखमलीच्या गाध्यावरून चाललं आणि जीवन कधी खडकातून चाललं. आपलंही जीवन असंच आहे. सुखाचा काळ असा असतो की त्यावेळेला असं वाटतं आपल्या खाली मखमली पायघड्या घातल्यात, आणि दुःखाचा काळ असा असतो की जरी घरात असला तरी ती वाट सुद्धा दंडकारण्यातलीच असते. विसरू नका. अहो, घरात राहून जर सुख भेटलं नाही तर वनवासच. घरवास नाही, घरातला वास नाही तो, नाही का? घरात राहून जर समाधान नसेल, घरात राहून जर आनंद नसेल, घरात राहून जर एकमेकाबद्दल आपुलकी नसेल, एक लक्षात घ्या, ज्या घरात आपण राहतो त्या घरातल्या माणसाला आपण जर आपले वाटलो नाही तर आपण एकटे आहोत. एकटे आहोत म्हणजे वनवासात आहोत. अर्थ कळला का? एकटे आहोत म्हणजे वनवासात आहोत. वनवासात आहोत म्हणजे मला असं वाटतं ओनली वन. काय? आपण एकटे आहोत, लक्षात ठेवा. तेव्हा वनवास नको जर असेल तर विकारांचं, अहंकाराचं प्रक्षेपण करण्याच्या ऐवजी प्रेमाचं प्रक्षेपण करा. माणसं तुमचं दार डावलणार नाहीत. मग तुम्हाला असा प्रश्न पडणार नाही, का येत नाहीत, का येत नाहीत, हा प्रश्न पडणार नाही. माणसं डोक्याने तुमच्या दारात येतील. तुमचे मोठापणा कुणाला नको आहे, जो तो आपापल्या घरी मोठाच आहे. तुमचं पद तुमच्या जवळ. पण एक सांगतो, तुम्ही माणसाला प्रेम देऊ लागा. बोलायचं असेल तर आवडीने प्रेमाने बोला. त्याच्या दोषाकडे बघण्यापेक्षा त्याचे दोष बाजूला सारून प्रेमाने बोलायला शिका. बघा, माणसं तुमच्या घरात लोटांगण घेऊन येतील. जरूर येतील, जरूर येतील. पण तुम्ही जर ठरवलं असंच, नाही माणसं फिरकणार. तुमच्या दारावरून जातील आणि तुम्ही खिडकीत बघताय म्हटलं तर खाली बघून जातील. आणि मग तुम्हाला वाटेल की हे डावलून का गेले. त्यांना विचारू नका का डावलून गेले. त्यांनी तुम्हाला डावलून जाण्यासारखं तुमच्या हातून काय घडलं एवढाच विचार करा. एवढाच विचार करा. आणि एवढं जर कळलं, अयोध्येत माणसं जात नव्हती, नंदिके ग्रामी येत होती. कळलं का? उत्तर कळलं याच्यातलं काय? अयोध्या राजधानी होती. अयोध्येत जातच नव्हतं कोणी. भरताने मुक्काम केला नंदीग्रामी. केला बरोबर ऋषी मुनी राजे अयोध्येवरून यायचे. माणसं म्हणायची अयोध्या, अयोकोट तिथे, अयोकोट तिथे. जिथे भाव आहे तिथे चला. माझं बोलणं समजलं? कुठे जातात माणसं? कुठे जातात? जिथे भाव आहे तिथे, जिथे प्रेम आहे तिथे. म्हणून आत्तापर्यंत घडलं नसेल तुमच्या हातून तर ठीक आहे, पण या क्षणापासून तरी प्रेम द्यायला शिका. अगदीच मास्तर होऊ नका लाल पेन्सिल घेऊन. नाही का? आई मास्तरीण असेल तर शाळेत असावी, घरात आईच असावी.
आणि घरात ती आई असते म्हणून तिच्या घरी 4 मुलं बाहेरची शिकायला येतात आणि हिचा मुलगा दुसरीकडे शिकायला जातो. कळलं? याचा अर्थ काय? हिचा मुलगा दुसरीकडे शिकायला का जातो? ती मास्तरीण नाही, ती आई आहे. म्हणून मला एकच सांगायचंय, सगळ्याचे गुणदोष बाजूला सारून जर एकमेकाला प्रेम देता आलं तर तिथे भाव आहे, तिथे ओघ लागला. अयोध्या डावलून, किती आश्चर्य आहे नाही का? अयोध्या राजधानी, पण त्या राजधानीकडे कोणी फिरके ना. मग आपल्याला प्रश्न पडतो, हा का नाही आला आणि तो का नाही आला? तशी कोणी माणसं जात नसतात, कारण कोणी कोणाचे मिंदे नाहीत. माणसं तेव्हाच जातात जेव्हा त्यांना असं वाटतं की गेल्यानंतर आपल्याला 2 शब्द प्रेमाचे भेटतील असं वाटतं, तेव्हाच माणसं जातात आणि जाण्याची ओढ लागते, तोंड चुकवण्याची नाही. हेच घडलं इथे. अयोध्या डावलून येऊ लागले. भरताने वाले अतिप्रीती, त्यासी बोळावनी सुखस्थिती. अयोध्या कांड नेले समाप्ती, करोनी वस्ती वनवासी. बघा, तेजोनी आणि राज्य प्रचंड वैभवसी देऊनी दंड, नाना भोगाचे चेचोनी तोंड. अयोध्या कांड संपविले. अभिमानात या उघड, भरणीला दैसा मुग काकड. परिपाक करोनिया गोड, अयोध्या कांड संपविले. दुस्तर वन भय दुर्घड, त्या भयाचे ठेचुनी तोंड. वनवास करोनिया गोड, अयोध्या कांड संपविले. या उपरी रघुनंदन सेवनिया दंडकारण्य. वधील त्रिशरा खरदूषण, राक्षस दळन श्रीराम. एका जनार्दनी शरण, अगाध कथा रामायण. परमानंदे रसाळ पूर्ण, दंडकारण्य रहिवासू. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. नमो मा